आयोजित केलेल्या या जनसेवा सप्ताहाच्या अंतर्गत महिला सक्षमीकरण विषयक उपक्रम, ज्याच्यामध्ये यशस्वी उद्योजिका, प्रगतिशील व प्रयोगशील शेतकरी महिला, राष्ट्रीय खेळाडू यांचा सर्वांचा गौरव समारंभ आज या जनसेवा सप्ताहाच्या अंतर्गत या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. माझं आता भाषण झाल्यावर आपले आजचे प्रमुख पाहुणे, लोकमतचे संपादक, ज्येष्ठ पत्रकार, एक विचारवंत माननीय संजयजी आवटे साहेब यांचं व्याख्यान होणार आहे. आणि त्यावेळेला आपण व्यासपीठाच्या सगळ्या मंडळींनी खाली जिथं जागा असेल तिथं जाऊन बसून माझ्यासहित सगळ्यांनी ते व्याख्यान ऐकायचं आहे. आपला आंबेगाव तालुका हा महिला सक्षमीकरणामध्ये नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे. या तालुक्याला महिलांचं जे जे नेतृत्व मिळालं त्याच्यामध्ये सगळ्यात प्राधान्यानं पहिलं नाव घ्यावं लागेल वेणुताई आवटे यांचं. 1962ला अण्णासाहेब आवटे विधानसभेत आमदार झाले आणि अचानक हार्ट अटॅकने त्यांचं निधन झाल्याच्या नंतर वेणुताई आवटे यांना या तालुक्यामधून बिनविरोध विधानसभेमध्ये निवडून देण्याचं काम त्या काळातल्या राजकीय पक्षाच्या सर्व पक्षाच्या सर्व नेत्यांनी केलं. ही आपल्या आंबेगाव तालुक्याची पहिली ओळख. दुसरी ओळख ज्येष्ठ कवयित्री शांताबाई शेळके या आपल्या मंचरच्या होत्या. मंचरला काही काळ राहिल्या. मला मुंबईला मी ग्रॅज्युएशनला असताना त्या माझ्या शिक्षिका पण होत्या कॉलेजमध्ये, प्राध्यापक. आणि महाराष्ट्रामध्ये जे खूप मोठं नाव आहे, देशामध्ये साहित्यामध्ये खूप मोठं नाव आहे अशा आपल्या शांताबाई शेळके यांचं नाव आपण अक्षरीच्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या सभागृहाला दिलेले. आपटे साहेब आमचं सभागृह बघण्यासारखं आहे. बालगंधर्वपेक्षा सुद्धा मोठं सभागृह, एअर कंडिशन आम्ही आज मंचरला या ठिकाणी उभं केलं आणि त्याला आमटे त्यांचं नाव त्या ठिकाणी दिले. त्याच्यानंतर सौभाग्यवती शैलाताई ढोबळे या पुणे जिल्हा परिषदच्या अध्यक्ष म्हणून या तालुक्यातूनच राहिलेल्या. त्याच्यानंतर सभापती म्हणून इंदुताई लोकरे या सभापती या तालुक्याच्या झाल्या. आदिवासी असल्या तरी त्यांना संधी मिळाली. त्याच्यानंतर उषाताई कानडे या ओबीसी प्रवर्गातून त्या ठिकाणी सभापती झाल्या. गंगूताई वाघ या ओपन कॅटेगरीमधून सभापती झाल्या. त्यांची गैरहजेरी आहे पण त्यांनी बदली कामगार पाठवलेला आहे. भगवान वाघ बसले त्यांची खुर्ची अडून गंगूताईची. त्याच्यानंतर मला वाटतं डोकेताई या पण सभापती झाल्या. विद्याताई पन्हाळे या दुसऱ्या आदिवासी सभापती झाल्या. आणि त्याताई नेगोट या ठाकर समाजाच्या मूळ, त्यांनाही या तालुक्याने सभापती म्हणून काम करायची संधी दिली. आता या महिलांना तालुक्याचं नेतृत्व करायची संधी आरक्षणामुळं मिळाली. पण ज्या वेळेला कुठलंही आरक्षण नव्हतं त्यावेळेला वेणुताईंना या तालुक्यातल्या सर्वांनी एक विधानसभेमध्ये आमदार म्हणून काम करायची संधी दिली. हा आपल्या तालुक्याचा एक सकारात्मक असा इतिहास आहे. आणि आज आपण अनेक वर्ष
महिला सक्षमीकरणाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी बोलतो. महिला सक्षमीकरण म्हणजे फक्त राजकीय पद असं नाही. आता आमच्या अनेक महिला जिल्हा दूध संघामध्ये इंदोरीताई निवडून गेल्या. परत अलकाताई इंदोरे, गणपतराव इंदोरेंच्या मिसेस. पुन्हा पुणे जिल्हा बँकेमध्ये मला वाटतं अजून आपल्या तालुक्यातून कोणी महिला गेली नाही, पण शेजारच्या तालुक्यामधून 2 महिला आपण दिलेल्या आहेत. खेड तालुक्यातून आपण महिलेला संधी त्या ठिकाणी दिली. शरद बँकेमध्ये अनेक महिलांना संचालक म्हणून काम करायची संधी मिळाली. मार्केट कमिटीमध्ये अनेक महिलांना काम करायची संधी मिळाली. पंचायत समितीमध्ये अनेक महिलांना काम करायची संधी मिळाली. जिल्हा परिषदमध्ये अनेक महिलांना काम करायची संधी मिळाली. भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामध्ये अनेक महिलांना काम करण्याची संधी मिळाली. अनुसया महिला उन्नती केंद्र हे आमच्या आईच्या नावाने काढलेलं केंद्र असलं तरी गरीब लोकांना त्यांच्या घरी जाऊन सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याचं काम आपण या ठिकाणी केले. किती सालापासून? 2008 सालापासून तर आत्तापर्यंत हे काम आपण सातत्यानं करतोय. आणि या अनुसया महिला उन्नती केंद्राला किंवा आपल्या कुठल्या ॲक्टिव्हिटीला आपण राज्य सरकारची किंवा भारत सरकारची 1 रुपयाची सुद्धा ग्रँट कधी घेतली नाही. आणि आपण कुठल्याही प्रकारे चार्ज या महिलांच्या कामासाठी करत नाही. त्याच्यासाठी जो काही खर्च येईल त्याचा निधी त्या फाउंडेशनच्या मार्फत, DG फाउंडेशनच्या मार्फत, ज्याचे अध्यक्ष बाळासाहेब पेंडे आहेत, DG फाउंडेशन म्हणजे दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील फाउंडेशन, त्याच्या माध्यमातून हा सगळा खर्च त्या ठिकाणी केला जातो आणि हे काम आपण करतो. असं करत असताना मला महिलांचा कार्यक्रम आहे म्हणून फक्त महिलांच्या संदर्भातच एवढे रेफरन्स. आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क.